नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण गावामध्ये, खेड्यामध्ये आणि शेतामध्ये शेतकरी नवीन काय करतात हे तर आपण नेहमीच तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आलो. पण आज आपण एक असा आगळा वेगळा उपक्रम की जे आपण कुठंच पाहिला नाही असा इथे साळवा येथील जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षक व गावकऱ्यांच्या वतीने असा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याबद्दल आपण माहिती विचारणार आहोत. सर, तुमचं नाव आणि तुमच्या या उपक्रमाबद्दल आणि शाळेचं नाव सांगा. नमस्कार, माझे नाव साईनाथ दिगंबरराव पाटील. मी या ठिकाणी विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आपली जी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साळवा आहे ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 मध्ये आपण आपल्या शाळेचं नेतृत्व हे राज्याचं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. या उपक्रमामध्ये सर्वात जास्त जर सहकार्य असेल तर आमचे गावकरी, समस्त गावकरी आणि सर्व समितींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्या सहकार्यातून, लोकसहभागातून ही शाळा अगदी नाविन्यपूर्ण उपक्रमासह, गुणवत्तापूर्ण उपक्रमासह सर्वच शेती असेल, उद्योगधंदा असेल, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यांना उजाळा देण्याचं, त्यांच्या कौशल्याला परिपूर्ण करून त्यांना एक आदर्श नागरिक बनवण्याचा प्रयत्न या शाळेमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व ग्रामस्थांच्या वतीने केला जातो. अगदी त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या शाळेमध्ये सेंद्रिय खत प्रकल्प या ठिकाणी तयार करण्यात येत आहे. सर्व लोकसहभागातून, ग्रामस्थांच्या मदतीने, शेतकऱ्यांच्या मदतीने, शेतकऱ्यांचा खरा मित्र गांडूळ ज्यांना म्हणतो आपण, त्यांच्या माध्यमातून तो प्रकल्प आपल्या इथं तयार करून आपल्या शाळेत परसबाग निर्माण करण्यात आलेली आहे. त्या परसबागेचं विकसित करणे, त्यानंतर त्यांचा वापर, जे त्या परसबागेतून भाजीपाला तयार होतो तो देखील आपल्याला स्वादिष्टपणे मिळावं यासाठी कुठल्याही रासायनिक पदार्थाचा वापर न करता संपूर्णतः आमच्या शाळेत जी तयार करण्यात आलेली परसबाग आहे ती सेंद्रिय खत प्रकल्प निर्मितीच्या माध्यमातून, सेंद्रिय खताच्या वापरातून तयार करण्यात आलेली आहे. हा पर्यावरण मंत्री आहे कृष्णा बाबाराव करंडे, हा पूर्ण परसबागेची काळजी घेतो आणि त्याच्या मित्रमंडळीच्या साह्याने त्याने परसबाग विकसित केलेली आहे. बरं, तर शेतकरी मित्रांनो आणि सर्व युवा तरुणांनो, यांचा आदर्श या साळवा गावाचा आणि या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आदर्श घेण्यासारखी गोष्ट यांनी केलेली आहे. म्हणून आपण यांचा जे पण या शाळेमध्ये जे जे उपक्रम राबवले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तत्पूर्वी आपण आता हे जे गांडूळ खत संकल्पना केलेली आहे, आता सर्व जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना माहिती व्हावं की गांडूळ हे आपला शेतकऱ्यांचा मित्र आहे. तर यासाठी यांनी जो हे केलेला आहे खड्डा, तर हा पहिलेच होता का तुम्ही केलाय? नाही, बनवलेला आहे. बनवलेला आहे. आणि जे काही आपण टाकाऊपासून टिकाऊ हा एक उपक्रम आपल्या शाळेमध्ये यशस्वीरित्या पार पाडला जातो. त्याच पद्धतीने काही ओला कचरा देखील असतो शाळेमध्ये, त्याचा वापर सुद्धा आपण सेंद्रिय खत निर्मितीसाठी करत असतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आणि इथं गांडूळ आणलेले आहेत आणि आता हे गांडूळ आपल्या या खड्ड्यामध्ये आपण सोडणार आहोत. चारी बाजू सोडा. आणि बघू शकता याच्यामध्ये शेण टाकलेलं आहे. आणि या खड्ड्याबद्दल किती बाय कितीचा खड्डा आहे सर? 6x3. 6x3. 6x4. 6x4 आहे की नाही? बरं, तर सगळीकडे पसरलं पाहिजे. तर हे बघू शकता अशा प्रकारे हे अशा प्रकारे गांडूळ हे अशा प्रकारे आणलेले आहेत. आणि आता तर हे सर्व कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे गावातले पण युवा तरुण मंडळी शाळेसोबत आहेत. आणि त्यामुळं सर्व जे येणारी पिढी आहे ते नक्कीच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पण मिशन आहे. तर हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल आपण यांना नक्कीच शुभेच्छा देऊ. आणि असा उपक्रम प्रत्येक जर शाळेत राबवला तर नक्कीच येणाऱ्या पिढीला या जी नैसर्गिक शेती आहे, गांडूळ खत आणि आपलं आरोग्य, जे आज कॅन्सर, बऱ्याच रोगांना येणारी पिढी बळी पडणार नाही, यासाठी आपल्याला सदृढ भारत बनवायचा या मिशन अंतर्गत हा उपक्रम चालू आहे. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. आणि साळवा येथील शाळेचे आणखी नाविन्यपूर्ण व्हिडिओ आपण बनवणार आहोत. जय जवान, जय किसान.